पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड यांची सर्व पदाधिकाऱ्यांची आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पक्ष संघटना त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या विषयावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमकतेने कशा पद्धतीने करावतात, संघटनात्मक बांधी या सर्व मुद्देतून आज ही बैठक लावलेली आहे। आणि मला वाटतं की आज या बैठकीच्या नंतर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि राज्याच्या कार्यकारिणी आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये बरेच आम्ही बदल करतोय आणि एक चांगल्या प्रकारची संघटना, आक्रमक संघटना महाराष्ट्रामध्ये येत्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सातत्याने गेले 2 दिवस झाले बातमी चालते, तुमच्या पक्षात 2 मतप्रवाह आहेत। एक म्हणजे सत्तेत जायचं आहे आणि दुसरा म्हणतोय काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं। खरं काय नाही आपल्याला कोणी सांगितलं मला माहीत नाही, परंतु गेल्या अधिवेशन सुरू झाल्यापासून या बातमीचा सातत्याने चर्चा केली जाते। अशी कुठलीही चर्चा नाही। आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारात हा पक्ष वाटचाल करतोय। सध्याची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा स्पेस हा आमच्या पक्षाला निश्चितपणाने मिळेल आणि तशा प्रकारचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा आणि निर्णय हा आम्ही आता घेऊन संघटना करतो। त्यामुळे कुठल्याही प्रकारची अशी चर्चा नाही, विलिनीकरण आणि काँग्रेसमध्ये जाण्या अशा प्रकारची कुठली चर्चा नाही। पण कार्यकर्ते जे आहेत ना ते संभ्रमात आहेत। वारंवारच्या बातम्या येतात, म्हणजे दिल्लीत नसतील, मुंबईत नसतील किंवा इतर शहरात की 2 जे गट पडत आहेत ते खरंच गट पडत आहेत का? काही खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते, काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते। तुमच्याकडनं ठोस असं उत्तर येत नाही। मला एक कळत नाही आहे की दरवेळेला मी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची चर्चा नाही। आता काय आम्ही शब्द घेऊन सांगू का मला कळत नाही। ह्या बातम्या कोण देतोय? ज्यांनी बातम्या दिल्यात त्यांना विचारा ना तुम्ही। अशा प्रकारची कुठली चर्चा नाही नाही नाही। आता एवढं तुमच्यासमोर ठामपणाने सांगतो। त्यामुळे ह्या चर्चा जे कोणी उठवत आहेत त्यांना तुम्ही पहिला प्रश्न विचारा, ह्या बातम्या आपण का देतोय, कशासाठी चर्चा करतोय। मला वाटतं की अशा प्रकारच्या चर्चा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा फुटल्यानंतर सातत्याने देण्याचा प्रयत्न होतो। विरोधी पक्ष अस्थिर करायचा का काय आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या एकसंघतेला कुठेतरी संशयाच्या काळामध्ये आणि काही कार्यकर्ते समोर वाचत नाही। आम्ही गेल्या 15 दिवसापासून ते महिन्यापासून पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये सातत्याने बैठका घेतोय, मुंबईला घेतोय, प्रत्येक जिल्ह्यात घेतोय आणि 15 ऑगस्टपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे। सुप्रियाताई वगैरे आम्ही सगळे दौरे करणार आहोत। सगळे खासदार, आमदार सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी देतोय। 1 महिन्यात 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला पक्ष हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोचून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कार्य करताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यात सगळे नेते मंडळी सहभाग होतील तुम्हाला सांगतो। उद्धव ठाकरे मुंबईमध्ये राम मंदिरामध्ये आरती करतायत। राम मंदिरामध्ये जे दानपेटीचा अपहार झालेला आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सगळ्या पक्षांना आवाहन केलेलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या त्यांच्यासोबत सहभागी होईल। 100% त्यांनी जो विषय मांडलेला तोच विषय घेऊन काही ठिकाणी आमच्या लोकांनी पण आंदोलन केलेलं आहे। खरं म्हणतं तर रामाचं नाव घ्यायचं, मंदिराचं नाव घ्यायचं, धर्माचं नाव घ्यायचं आणि सत्ता घ्यायची आणि त्या असलेल्या सत्तेतून मग पैसा कमवायचा हा नवीन प्रकार सुरू झालेला आहे। आपण जर बघितलं तर राम मंदिराच्या मुद्द्यातून 2014 पासूनची निवडणूक जिंकण्याचा फंडा हा भाजपने केला आणि त्यामध्ये जे कोणी आहेत त्याच्या बाबतीत आजच RSSने सांगितलेलं आहे त्या रामाच्या मध्ये दानपेटीतली चोरी ही गंभीर बाब आहे। मला वाटतं चंपतराय वगैरे ह्या संदर्भामध्ये अद्यापही त्यांच्यावर कारवाई नाही। मग राम मंदिराची देणग्या गेल्या कुठं, त्या कुठल्या पक्षाने वापरल्या का, अशा अनेक प्रश्न आहेत। मग फक्त राम मंदिरापुरताच हा मर्यादित होत नाही। मध्य प्रदेशमधल्या असलेल्या महाकाल मंदिराच्या, उज्जैनच्या मंदिराच्या संदर्भामधला सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत। अनेक मंदिरामध्ये आपण जर बघितलं नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दलचा विषय काल आपण विधिमंडळामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये बघितला। 2300 कोटी रुपयामध्ये या रस्ते बांधकामामध्ये घोटाळा झाला आहे। एक चेन केली गेली आहे। काही गुजरातचे असलेले कंत्राटदार हे आता नाशिकमध्ये येऊन कामं करत आहेत।
मला वाटतं की कामं धर्माच्या नावावर करायचे आणि पैसे कमवायचा हा नवीन अजेंडा या केंद्रात आणि राज्यात भाजपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मग रामभक्तांच्या मध्ये एक नाराजगी आहे, हिंदू धर्मियांच्या मध्ये नाराजगी आहे, पूर्ण देशात राज्यात नाराजगी आहे की आता फक्त मंदिरातला आणि रामाच्या नावाने पैसे लुटायचे ते पण सुरू केलेलं आहे. याच्याबद्दलचं आंदोलन होईल. यामध्ये आम्ही निश्चितपणाने आमच्या पद्धतीने त्या आंदोलनामध्ये निश्चितपणे सहभागी होऊ आणि आंदोलन आम्ही त्या पद्धतीने केलेलं आहे आणि परत सुद्धा आम्ही सुरू करू. रस्ते बांधकामाचं म्हटलं मिसळी आता ते बघितलं तर तिथं खड्डे पडलेले आहेत. पहिल्याच पावसामध्ये खरं ते सगळं मोठ्या प्रमाणात एवढा तुम्ही रोडने आलं मला येताना आता अर्धा पाऊण तास लागला आहे. अजूनही कामं चालू आहेत. आपल्याकडेच नव्हे तर मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळीकडं पुण्यामध्ये सगळीकडं प्रचंड प्रमाणात कामं चालू आहे. आपण जर बघितले तर अपघात होत आहेत आणि त्यामध्ये आमच्याकडे सत्ता द्या, आम्ही फार सोनं करू. आता मुंबईपासून सगळीकडे पुण्यामध्ये बघितलं सत्ता त्यांच्या हातात बहुमताने देऊन सुद्धा अशा प्रकारची कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत. फक्त आणि फक्त कंत्राटदार सांभाळायचे, त्यातून पैसा कमवायचा आणि त्या पैशातून आमदार खासदार आणि सगळ्यांना विकत घ्यायचा. हा नवीन तंत्र देशात आणि राज्यात फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काल जर आपण अधिवेशनामध्ये बघितले इतकी मोठी कामं मंजूर केलेली आहे. पैसे नाहीत, एका बाजूला कंत्राटदार आंदोलन करतायत पण दुसऱ्या बाजूला कामं मंजूर करायची आणि त्या कामासाठी आपल्या लोकांना सांभाळायचं असं नवीन तंत्र पाहायला मिळाले. मुंबईचा विषय तुम्ही काढला, प्रत्येक पावसात तो प्रश्न येतो. प्रत्येक पावसात तुम्ही सगळे म्हणजे विरोधी पक्ष असू द्या सत्तेत असू उत्तर देतात. 2 जीव गेले मुंबईत अवघ्या 2 दिवसाच्या पावसानं, 2 ते 4 दिवसाच्या. कामं कुठंच झाले नाहीत. पॉटहॉल्स तसेच्या तसे, पाणी सगळीकडे साचले. दादरमध्ये कमरे एवढं पाणी आहे. का कामं होत नाही मुंबईची? पैसे कमी पडत आहेत मुंबई महापालिकेला? नाही, मुंबई महानगरपालिकेवर पूर्वी ज्याच्या पद्धतीने आरोप व्हायचे, अगदी मिठी निजायच्या असलेल्या गाळपासून सगळं होतं. यातून त्यांनी सत्ता घेतली. आता सत्ता घेतल्यानंतर अपघात झाले अशा पद्धतीने झाले नव्हते. म्हणजे मेन होल उघडा ठेवल्यानंतर मेन होलमध्ये माणूस जातो, हा अपघात पूर्वी नव्हता. आणि मला आश्चर्य वाटतं की या मुंबईच्या महापौर सरळ म्हणाल्या तो मुकादम त्यांच्याबरोबर असताना त्या मेन होलमध्ये पडला उघड्या याच्यामध्ये, तर त्याला लगेच चौकशी केली की तो मुद्दाम पडला म्हणून. काय राजकारणातले शब्द वापरायचे मला कळत नाही. परंतु ज्या पद्धतीने या असलेल्या सर्व प्रकाराला सत्तेमध्ये असणारे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे घडत आहेत आणि त्यामध्ये सरकारचा वचक नाही, नेत्यांचं वचक नाही, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. एक चैन जी आहे या कंत्राटदारांची पूर्वी जी होती अशा प्रकारचे आरोप होते, आता सुद्धा तेच कंत्राटदार आणि त्याच पद्धतीची चैन सुरू आहे. नाही विचार त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाची घाई झाली, डेडलाईन पाहणार म्हणून निकृष्ट दर्जाचं काम झालं असंही कारण होतं म्हणून ते खड्डे पडले. 100% आज जर बघितलं तर आपण या मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये सांगितल्या पद्धतीने जर त्यांना कंत्राटदारांना कंपनीला आणि PWD असेल महानगरपालिका असेल सगळीकडं जे लोक काम करतात त्यांना गॅरंटी द्यावी लागते इतक्या वर्षामध्ये आपण या कामाची काळजी घेऊ. जर उद्घाटन झाल्याच खड्डे पडत असतील तर मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या आणि या महायुतीच्या राज्यामध्ये खड्डेमय आपल्याला रस्ते पाहायला मिळतील. राज्याचं ग्रहखातं मुख्यमंत्र्यांकडे स्वतःकडे आहे. चोरीची घटना बघितली असेल. पुण्यातला विचार केला तर गेल्या 8 दिवसात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या नावानं 3 व्यापाऱ्यांना 5-5 कोटीच्या खंडण्या मागण्यात आल्या. बाकी नगरची जी घटना झाली त्यानंतर कोल्हापूरमध्ये एक हत्या झाली 2 दिवसापूर्वी. काय वाटतं राज्याचं ग्रहखातं सपशेल फेल ठरले का? मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की ज्या वेळेला अशा पद्धतीने राज्याच्या असलेल्या गृह खात्यावरचं आणि पोलीस डिपार्टमेंटमधलं वचक जेव्हा संपतो तेव्हा क्राईम वाढतो. आपल्या पाठीमागं कोणतरी आहे, आपल्या पाठीमागं कोणतरी वरदहस्त करणारा आहे. हा गुन्हेगारांना आणि अधिकाऱ्यांना ज्यावेळेला विश्वास वाटतो त्यावेळेला अशा घटना घडत आहेत. आणि त्यावेळेला सरळ गृह खात्याने मुख्यमंत्री सांगतात की इथे आम्ही इतर राज्यापेक्षा किंवा मागे घडलेल्या घटनेपेक्षा आमचा क्राईम रेट कमी झालेला आहे. मला त्याचं आश्चर्य वाटतं की खुलासा करताना ते ज्यावेळेला असे सांगतात. आमचं म्हणणं आहे मागे काय झालं, तुमच्या राज्यामध्ये या असलेला क्राईमचा वाढ होतोय, परत एकदा गँगवर उभं राहते आणि परत एकदा धमक्यांची फोन सुरू झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मुंबईपासून सगळीकडं कलाकारापासून उद्योगपतीपासून कोण सुटलेला नाही आहे. आणि अशा पद्धतीचं जर आपण त्यांचा शोध घेऊ शकत नाही
मला वाटतं कालही विधानसभेमध्ये तशा प्रकारच्या एका आमदाराला धमकी आली म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही आता ही चौकशी केंद्रीय सेंट्रलला दिलेली आहे आणि त्याच्या कारवाई करू म्हणा. परंतु ज्या पद्धतीने आज भीतीचं वातावरण आहे याला पूर्णपणाने गृह खातं सपशेल अपयशी झालं आहे असा आमचा दावा आहे. राज्यात आता अधिवेशन सुरू आहे, परिस्थिती अशी आहे सत्ताधारी बांधतायत, विरोधी पक्षाची स्पेस आम्हाला कुठंच दिसत नाही. कारण शिवसेना फोडल्यामुळं ते त्यांचं उत्तर देण्यात विचार आहेत. तुमच्यात अजून ते मतप्रवाहावर सातत्याने पुढे आणला जातो. ऊर्जा तुम्हालाच माहिती सगळं. आणि अमोल कोल्हे सारखे खासदार म्हणतात की आम्ही विचार करू, त्यामुळे आणखी इतर संभ्रम. अमोल कोल्हेंच्या विचाराचा विपर्यास केलेला गेला आहे. पूर्ण त्यांची क्लिप जर बघितली तर तुम्हाला कळून येईल. आणि त्यांनी ज्या पद्धतीने विकासाच्या बाबतीमध्ये विचार करू सांगितलं होता, तर ठीक आहे आपण सांगितलं. त्यांनी त्यांचा खुलासा पण लगेच केलेला आहे की आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. राहिलेला जो विषय आहे विरोधी पक्षाचा, आता विरोधी पक्ष देशात आणि राज्यात राहू नये अशा प्रकारची योजना चालू आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर आणि आमिष दिली जातात. या देशामध्ये हुकुमशाही आणायची असेल तर विरोधातला कोणी शिल्लक राहू नये अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे. पण जे विरोधक शिल्लक आहेत ते काही केलं तरी प्रश्न मांडतायत. विधान परिषदेमध्ये अनिल परब वगैरे सगळे, भाई जगताप वगैरे सगळे असतील ते मांडतायत. विधानसभेमध्ये जयंत पाटील पासून सगळेजण मांडतायत. जेवढी संख्या आहे तेवढे मांडतायत. पण तुम्हाला पाहायला मिळेल, मी विधिमंडळामध्ये 25-30 वर्ष काम केलेलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्या दिवसापासून मंत्रीसुद्धा उपलब्ध राहत नाही. शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा सत्तारूढ पक्ष टाकतो आणि त्याला मंत्र्यांची उपस्थिती नसते. त्यामुळे या सरकारचं एवढंच चाललेलं अधिवेशन 2 आठवड्यामध्ये उरकायचं. कोणी आमदार कोणी मंत्री सभागृहात नसल्यामुळे फक्त दिवस करून द्यायचा आणि अधिवेशन संपलं एवढंच काम करण्याचा प्रयत्न केला जातो. हे दुर्दैवाचं आहे. आणि अशा पद्धतीने जर झालं तर त्या विधिमंडळाचं जे काही पावित्र्य किंवा त्याची जी दर्जा आहे तो जर संपला तर मला वाटतं की आता या विधिमंडळामध्ये सामान्य जनतेचे प्रश्न सुटले जातील का नाही, किंवा एखादं विधेयक आलं तर त्या विधेयकावर चर्चा होईल का नाही, तर ते लादलं जाईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पक्षाच्या अध्यक्षांनी मंत्र्यांना सातत्याने सांगूनसुद्धा जर मंत्री उपस्थित राहत नसतील, लोकप्रतिनिधी उपस्थित राहत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. तुमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार रस्त्यावर सातत्याने आंदोलन करतात, पण अधिवेशनात तेवढी आक्रमकता तेवढी दिसत नाही. मी काही नाही, रोहित पवारांनी आंदोलन केलं, ते आपल्या पद्धतीने आंदोलन करतायत. पक्ष आम्ही त्यांच्याबरोबर आंदोलनं करतोय. आता आक्रमकता सभागृहामध्ये सुद्धा दाखवली पाहिजे. पण सभागृहात आपण जर माहिती घ्या, विधिमंडळाचा अध्यक्ष असतील किंवा कोणी विरोधकांना 1 मिनिटं सुद्धा बोलून देत नाही. ही कुठली लोकशाही आली? जर विरोधकांना आवाजच मांडायचा नसेल तर त्या सभागृहात जाण्यापेक्षा रस्त्यावर काम केलेलं बरं आहे, अशी परिस्थिती आहे. तुमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होतो. असं आहे की आता कुठला पक्ष एखादा बाकी राहिला का तो पण समोरच्याने शोधावा. आमच्या पक्षामध्ये फोडण्याचा प्रयत्न कोणत्या प्रकारचा झाला तरी होणार नाही एवढे मी ठाम सांगतो.